आज आपण जे ज्ञानेश्वर महाराजांचं फोटो बघतो ना, एकच म्हणजे गुलाबराव महाराजांना दर्शन झालेलं होतं माऊलींचं, ते अंध होते बरं का स्वतः, पण त्यांना झालेलं दर्शन त्यांनी एका चित्रकाराकडनं करून घेतलं जसंच्या तसं. तेच आज ज्ञानेश्वर महाराजांचं चित्र म्हणून प्रचलित आहे सगळीकडे. बाकी जे ज्ञानेश्वर महाराजांचं आहे ते कल्पना चित्र आहे. ते भगवे कपडे घालत होते वगैरे, ते घालत नव्हते. ते संन्यासी नव्हते ज्ञानेश्वर महाराज, ते ब्रह्मचारी होते. ते तसेच ज्ञानेश्वर महाराज दिसत होते, कारण तसंच रूप अनेकांनी पाहिलेले. माझे पणजोबा डॉक्टर गोविंद महाराज उपळेकर नावाचे मोठे सत्पुरुष होते. ते फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये सर्जन होते. पहिल्या ह्याच्यात त्यांनी नैरोबीला, त्याच्यानंतर रावळपिंडीला पोस्टिंग होतं त्यांचं. आर्मीमध्ये होते, रॉयल इंडियन आर्मीमध्ये, म्हणजे ब्रिटिश आर्मीमध्ये होते. ते त्या फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये सर्जन होते. त्यांना पण तसं दर्शन झालेलं आहे. तशाच रूपात मामांनाही दर्शन झालेलं आहे, त्याच रूपात शिरीषदादांनाही दर्शन झालेलं आहे. ते मूळ रूप आहे त्यांचं. तर ते दर्शन दिव्यच असतं, म्हणजे त्याची आपण कल्पना नाही करू शकत. पण माऊलींनी या व्यतिरिक्त पण सगुण रूपात काही महात्म्यांना दर्शनं दिलेली आहेत, पण ती त्या रूपातनं दिलेली नाही. ते वेगळ्या नॉर्मल मनुष्य आकृती धारण करून दर्शनं दिलेली आहेत. नंतर त्यांना कळलं की हे ज्ञानेश्वर महाराज होते.